उतरली का गाडीतून खाली? हात का आज एवढा मान का दिला मला पुढे बसायचं? मला कळेल. माझं प्रेम आलंय तुझ्या खूप. खरं खरं सांग. हा काय झालं सांग. एसीची हवा नकोय तुला जास्त म्हणून मला बसवलंय का पुढे? बरोबर. हो. हा सोनी आणि मी चाललोय शॉपिंगला मॉन्सून शॉपिंगला चाललोय आम्ही. शॉपिंगला. पाऊस चालू झालाय, पावसात फिरायला जायचंय तर नवीन कपडे पाहिजे, ते पण पावसाळ्यातच घेतले पाहिजेत ना. बरोबर. म्हणून चाललोय. सगळीकडे सेल चालू आहे. माझ्या आईला पण थोड्या साड्या घ्यायच्या आहेत, सोनीला पण थोड्या साड्या घ्यायच्या आहेत, म्हणून आम्ही चाललेलो आहे. सो हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज सोनी पण आहे सोबत. सोनी आणि मी आम्ही दोघी मिळून शॉपिंगला चाललो आहे, ते पण पुण्यामध्ये. जर चांगल्या ऑफर्स असतील, चांगलं कलेक्शन असेल तर नक्की मी तुमच्याशी शेअर करेल. त्याच्यामुळे तुम्हालाही थोडंसं इझी पडेल की कुठे सध्या चांगलं कलेक्शन आहे. सोनीने मला माहीत नाही, थोड्या वेळाने रिव्हील होईल की मला आज का पुढे बसायला दिलंय. सोनी खरं खरं सांग. अगं सहज ग सर्दी झाली म्हणून. अच्छा, मी म्हटलं ना काहीतरी झालंय. पळ्या खाल्ल्या तुला गाडी सॅनिटाईज केली का? मला समोर बोट इथे हात बीत नाही ना पुसले तसे असं करून काय? हो तुला कसं कळलं? मग तो एक तर तो काय नवीन झिका व्हायरस आलाय बाबा मार्केटमध्ये. एक नवीन काय येते. इथे माणसांना कुठे कुठे फिरायला जायचंय, काय प्लॅन केलेत मी, आणि कालच बातमी पाहिली आहे झिका व्हायरस आलेला आहे मार्केटमध्ये. कुठे नेऊन ठेवायचे व्हायरस? मागून असं थोडंसं तोंड बाहेर काढते, परत मागे करते. चष्मा का लावलाय सोनी तू? सुंदर दिसण्यासाठी. सुंदर दिसण्यासाठी. येस. डान्स क्लास मी जोपर्यंत घरात होती तोपर्यंत पाऊस नव्हता. जशी मी घरातून बाहेर पडली, सिग्नल पर्यंत आली, असला जोराचा पाऊस चालू झाला. मी म्हटलं पावसाला कसं कळतं की आपण घरातून बाहेर निघणार आहे. मी रियाला पण आणायला गेले ना की पाऊस चालू होतं. मला खरंच कळत नाही. माणसाची एक सायकोलॉजी झाली की मी घरातून बाहेर पडताना पाऊस येतो आणि मी बाहेर पडले की पाऊस जातो. अच्छा बघू, आज दिवसभर सोनी सोबत आहे. ह्याच्यासाठीच तिला आम्ही सोबत घेतली दोघांनी की आम्हाला पावसात भिजायचं नाहीये. मला भिजायचंय. असा कसा ऍक्सिडेंट झाला? पूर्ण चेपली गाडी. पडली का ती उलटी कुठून? बाप रे. ती मागणं चेपली आहे, पुढे जाऊन धडकली ती. ट्रक. अच्छा, ट्रकला धडकली आहे का? ह्या ट्रकनी धडकली ती. तू बघ, एवढ्या मोठ्या ट्रकचं जर एवढं नुकसान होऊ शकतं तर ऍक्सिडेंट किती मोठा असेल. शिट यार. ह्या 2 ट्रकच्या मध्ये गाडी चेपली आहे का? मला असं वाटतंय ह्या 2 मोठ्या ट्रकच्या मध्ये चेपली आहे. आज वातावरण खरंच चांगलं आहे. बाहेर वातावरण एवढं चांगलं आहे आणि सोनीला खोकून सोनी आम्हाला हैराण करून टाकलं. पण फुलं किती छान होती बघ ना. आणि ती जी व्हाईट फुलं त्याचा वास पण खूप छान आहे. त्याला गुलछडी म्हणतात. हा, गुलछडीची फुलं आहेत आणि खूप मस्त होतात. 4-5 दिवसापूर्वीच्या गोष्टी नेल्या होत्या. त्या घरी गेल्यानंतर इथे तर मला त्या आवडल्या होत्या, पण घरी गेल्यानंतर त्या मला समाव आवडल्या नाही, म्हणून ते मी परत एक्सचेंज करायला आली आहे. म्हणजे थोडा वेळ लागतोय. कुठे लागलं? पण व्हिडिओमध्ये यायची एवढी घाई कशाला करायची? मी घेणारच होते तुला व्हिडिओमध्ये. सेंट्रल मॉलला आम्ही गेलो होतो. ऑफर जरी चांगल्या आहेत तरी लेडीजसाठी मला असं वाटतं की ऑप्शन्स थोडे कमी आहेत. ऑप्शन्स खूप आहेत, पण मला असं वाटतं की जुनंच कलेक्शन आहे, नवीन काही नाही आहे त्याच्यामध्ये. हां, जर जेंट्ससाठी जाणार असाल, मुलांसाठी जाणार असाल, छोट्या मुलांसाठी पण ऑप्शन्स खूप आहेतच आणि ऑफर खरंच चांगली आहे त्यांची. आम्ही जाऊन जे एक्सचेंज करायचं होतं ते पण माझं एक्सचेंज झालेलं नाही आहे. ते मी ॲज इट इज परत घेऊन आली आहे आणि सोनाने थोडं काहीतरी घेतलेलं आहे. सोनी मला लक्ष्मी रोडच्या एका शॉपवर घेऊन चालली जिथे पंजाबी ड्रेस खूप चांगले मिळतात. सहेली नाव ना? सहेली. कर्वे रोडच्या सेंट्रल मॉलमधून बाहेर पडलो आणि आम्ही आलो आहोत FC रोडला, म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोडला.
पुण्यामधले जेवढेही मार्केट्स आहेत त्यातलं हे महत्त्वाचं मार्केट जिथे नेहमीच गजबज असते. आणि ह्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मार्केटमध्ये तुम्हाला इंडियन वेअर आणि वेस्टर्न वेअर हे दोन्हींचं कॉम्बिनेशन मिळतं. आणि इथे बऱ्यापैकी कॉलेजची गर्दीही तुम्हाला पाहायला मिळते. आम्हाला जायचं होतं FC रोडच्या वेस्ट साईडला, तर चालता चालता म्हटलं चला इथलं लोकल मार्केटही थोडं एक्सप्लोअर करूया. तर त्याचं थोडाफार शूट मी तुमच्यासाठी घेतलेला आहे, जिथे कॉटन कुर्तीज मिळत आहेत. वेस्ट साईडची शॉपिंग ही झालेली आहे. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आलेलो आहोत FC रोडला. म्हटलं इतक्या जवळ आलोच आहोत, आज सगळंच मार्केट पाहूयात की आता सध्या काय ट्रेंड आहे मार्केटमध्ये. वो कितने का भैया सामने वाला ये हाँ कम हो जाएगा वो वाला पीछे मुलींना बुलेट चालवताना भारी वाटतं ना. मुली जेव्हा बुलेट चालवतात तेव्हा भारी वाटतं ना पाहायला. भारीच वाटते सगळे कसे आणि तिचे बुलेट पण मस्त. मी खाणार काहीच नाही, मी चहा पिणार आहे. चहा सोबत काय असतं काय याच्याकडे? एका दुबई स्पेशल चहा. एकच मध्ये कसं आपलं तिघांचं होईल? अरे एवढा ग्लास घ्यायचा ना. चहा पिणार आहे ना तू? ठीक आहे चालेल. ते चहा पिणार आहे ना तू? किती असतो चहा दादा? 2x3 घेतलं तर प्रत्येकाला एवढा एवढा देईल. हां 2/3 करा. इसे एक 1/3 2x3 चहा स्पेशल आणि एक इडली. सोना 1/3 कडनं 1/3 चहा प्यायचा. 1/3 चहा पिल्यानंतर मीचा चहा उडून नाही प्यायची का? उडूचा चहा जर मला आला तर. आणि तो पण किती वाजत? बरोबर 5:30 झालं त्याचं. आणि वातावरण बघ कसलं भारी आहे आणि त्यात चहा नाही प्यायचा. बरोबर की नाही दादा? काय चहा 1/3 कसा पुरेल आमच्या ठिकाणी? काय करायचं? नाही पुरणार बाबा, नाही पुरणार आहे. थोडीफार शॉपिंग झाली आणि चहाचाही वेळ झाला होता. आणि वाडेश्वरच्या जवळ आहोत आणि चहा प्यायचा नाही असं होणार नाही. ड्रेस मटेरियल पण चांगलं वाटतं. FC रोडची शॉपिंग झाली आणि त्याच्यानंतर आमचा मोर्चा वळालेला आहे लक्ष्मी रोडला. आणि लक्ष्मी रोडमधलं हे सहेली शॉप जे सोनाने मला सांगितलं. आम्ही इथे कुर्तीज पाहिल्या, थोडे ड्रेस मटेरियल पाहिले आणि ड्रेसेस पण पाहिले. सध्या मॉन्सून ऑफरमुळे सगळे ड्रेस हे अर्ध्या किमतीला मिळत होते. तुम्ही जर फुल ड्रेस पाहत असाल तर ह्या शॉपला व्हिजिट करा, कारण की खूप बजेट फ्रेंडली आहे हे. इथले जे ड्रेस मटेरियल होते जे समोर दिसत आहे ते आहेत 800-850च्या रेंजचे. दुपट्टाही चांगला आहे आणि क्वालिटीही. मटेरियलच आहे ना हे पण? हा कलर आहे त्याचे. एक 2 3 4 5 आणि हा 6. काय प्राइस याची? 850 फक्त. सहेलीमधून बाहेर पडलो आणि शेजारीच एक छोटं बुटीक होतं, मला नाव आठवत नाही. तिथे आम्ही एक कुर्ती आणि सुनाने एक कॉर्ड सेट घेतला. आणि आम्हाला माहीत नाही आमच्या दोघींच्या गडबडीमध्ये आणि जास्त शॉपिंग झाल्यामुळे आमचा तो कॉर्ड सेट आणि कुर्ता दोन्ही हरवलेला आहे. आम्ही दोघीही त्याच्या शोधात आहोत की नक्की आम्ही कुठे माती खाल्ली आमच्या दोघींनाही माहीत नाही आहे. 1000ला ना? तोंड बघ कसं चांगला. हे मला आवडलंय. ठीक आहे. लक्ष्मी रोडला वामा जे शॉप आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर एक छोटीशी टपरी आहे. तुम्हाला लगेच दिसेल, एकदम छोटंसं शॉप आहे. त्या शॉपमध्ये तुम्हाला डेली वेअरसाठी सुंदर सुंदर अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या पाहायला मिळतील. आणि आईला इथल्या साड्या खूप आवडतात.
हे शॉप मला माझा भाऊ वैभव, त्याची वाईफ शीतल हिच्याकडनं समजलेलं आहे. तिच्या 1-2 साडी ज्या डेली यूजच्या साडीज होत्या त्या आईला खूप आवडल्या होत्या. तर ती म्हटली, ताई वामाच्या समोर एक्झॅक्टली अपोजिट एक छोटंसं शॉप आहे जिथे ह्या साडीज मिळतात आणि त्याच्याकडे खूप सुंदर असं कलेक्शन असतं. तर आम्ही 2-3 वेळा इथे व्हिजिट केलं. आईलाही इथल्या साड्या आवडायला लागल्या. म्हणून जेव्हाही आईला घरी घालण्यासाठी, डेली यूजसाठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला जाण्यासाठी साडीज हव्या असतात, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या आई लोकांना खूप कडक किंवा काठपदर साड्या आवडत नाही, त्यांना सॉफ्ट साडीज आवडतात. माझ्या आईला स्पेशली सॉफ्ट साडीज आवडतात, म्हणून मी या शॉपमधून तिला नेहमी साडी नेते. आणि किती साड्या घेतल्या? 5 कशासाठी घेतल्या? लेडीसाठी माझ्या खरेदी झाली तरी सुद्धा अंदाजे ही सोनीचं बिल आहे, सांगत नाही आता, जाऊ दे. तुमचं भैया मुझे बोलना कितना हो रहा है किसका, सर कितना हुआ? 3 4 मॅडम तुमच्या काय रिॲक्शन उलट काही येऊन नाही आज. कोण झालं पण ऑफर चांगली आहे यांच्याकडे आणि मेन म्हणजे कलेक्शन चांगलं होतं. हो ऑफर चांगली कलेक्शन चांगले मग ह्याचा आणि पैसे लुटण्यासाठी पण चांगले होते. नाही ह्याच्या लुटण्यासाठी आली होती का तू आज 5 6 7 वेट 7 265 7 झाले तरी 7 265 कसं बिल झालं? 30 टक्के डिस्काउंट करायचं आहे ना. हां, मी तेच हा डिस्काउंट करून किती झाले सांगा ना. नाही पहिलं त्याचं सांगा डिस्काउंट करून. हे सगळे डिस्काउंट वाले आहेत ना. हां. हा 7 250 आई, 50% मला इथे हार्ट अटॅक आला होता. 50% 5 85 झाले. 5,000 झाले. 1 2 3 4 5 6 फायनली शॉपिंग झालेली आहे. मनासारखी शॉपिंग झालेली आहे. ही आहे सोना डार्लिंग. ह्या बॅग्स खाली आहेत. बॅग्स झाल्यात आमच्याकडे आणि अशा पद्धतीने माझे 10,000 गेले असते. भयंकर असा खर्च केलेला आहे. आपण ऑफर्स चांगल्या आहेत. कुर्तीज वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल तर लक्ष्मी रोडला जे पण शॉप आहेत सगळे 30, 40, 50% ऑफ चाललेला आहे, तर नक्की विजिट करा. दिवसभर आम्हाला पावसाने चांगली साथ दिली. दिवसभर पाऊस आला नाही, जसं सोनीने सांगितलं होतं मी बाहेर पडले की पाऊस येत नाही, त्याप्रमाणे पाऊस आला नाही. पण लास्ट मोमेंटला जेव्हा आम्ही लक्ष्मी रोडला पोहोचलो तेव्हा थोडासा पाऊस चालू झाला आहे. अजूनही चालू आहे. पण पावसामुळे असा काही आम्हाला फरक पडला नाही, व्यत्यय काही आलं नाही. तर असा होता आजचा दिवस. फर्स्ट आम्ही गेलो सेंट्रलला, कर्वे रोडच्या सेंट्रो मॉलला. सॉरी, त्याचं नाव सेंट्रो झालं आहे. सेकंड आम्ही आलो FC रोडला. FC रोडच्या वेस्ट साईडमध्ये इवन आम्ही लोकल FC रोडचे शॉप पण थोडेसे पाहिले. वाडेश्वरला मस्त असा नाश्ता केला. त्याच्यानंतर गेलो लक्ष्मी रोडला आईला साड्या घेतल्या. सगळ्यात मेन आज मार्केटला यायचं रिझन हे होतं की माझ्या आईसाठी मला साडी घ्यायची होती आणि त्या साड्या मी घेतल्यात. तिला मी 4 साड्या घेतल्यात आणि त्यात सोनाची पण थोडीफार शॉपिंग झालेली आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगात. आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मीनवाईल सोना डार्लिंग सॉर्टिंग करते मागे की कोणाची बॅग कोणती आहे ते करायचं काम तिचं चाललेलं आहे. पैसे पण द्यायचे. हां, आणि सोना मला 10,000 रुपये ट्रान्सफर मागणार आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.